स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शनबद्दल माहिती घेतली की कोणत्याही रिॲक्शनची जी ऑर्डर आहे ती रेट लॉवरनं आपण कसं काय डिसाईड करू शकतो. इन शॉर्ट, ऑर्डर ऑफ रिॲक्शन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला एक्सपोनंट एक्स प्लस वाय यांची सम करावी लागते. मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही फ्रॅक्शन असू शकते, इंटिजर होल नंबर, और इट मे बी झिरोही असू शकते. ओके, सो त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली, काही न्यूमरिकली सॉल्व केले आपण त्याच्यावर आधारित. दॅट ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी काढायची किंवा त्याच्यावरनं रेट लॉ कसा लिहायचा, अजून त्याच्यावर आधारित काही न्यूमरिकल्स आहेत ते आपण घेणारच आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये वी आर स्टडिंग अबाउट द मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. ओके, तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जेव्हा SN1 आणि SN2 मेकॅनिझम शिकला तेव्हा तुम्ही SN1ला युनिमॉलिक्युलर म्हणायचे आणि SN2ला बायमॉलिक्युलर म्हणायचे. इवन SN1 इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड SN2 इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सो इथे मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शनचा अर्थ काय असतो ते आज आपल्याला पाहायचं आहे. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आर दोज विच कॉन्स्टिट्यूट अ सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. म्हणजे काही रिॲक्शन ज्या असतात त्या दिसताना जरी एका स्टेपमध्ये होताना दिसतात, पण जेव्हा आपण त्याचं मेकॅनिझम लिहितो तेव्हा त्या 2 किंवा 3 स्टेप्समध्ये होतात किंवा मोर दॅन 2 स्टेप 3 स्टेप्सही त्या होतात. त्यांना आपण म्हणतो कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स. ज्या एका स्टेपमध्ये होत नाहीत, दॅट रिक्वायर द नंबर ऑफ स्टेप्स. आणि त्या नंबर ऑफ स्टेप्समधली प्रत्येक स्टेप जी आहे तिला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो, म्हणजे जी फायनल असते, ती आपण कशातही ब्रेक करू शकत नाही. मग एलिमेंटरी रिॲक्शन कशाला म्हणायचं? दीज रिॲक्शन्स ऑकर इन अ सिंगल स्टेप अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इन टू सिम्पलर रिॲक्शन्स. दीज आर एलिमेंटरी रिॲक्शन. जसं SN1 SN2 मध्ये जी पहिली स्टेप आहे ती एलिमेंटरी रिॲक्शन आहे, सेकंड स्टेप आहे ती एलिमेंटरी आहे, आणि दोन्ही स्टेप मिळून आपण म्हणू शकतो की ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ओके, सो एलिमेंटरी रिॲक्शन कशाला म्हणायचं? दीज रिॲक्शन्स ऑकर इन अ सिंगल स्टेप अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इन टू सिम्पलर रिॲक्शन्स. दीज आर एलिमेंटरी रिॲक्शन्स. ओके, आता मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शनचा अर्थ काय होतो? द मॉलिक्युलॅरिटी रेफर्स टू हाऊ मेनी रिॲक्टंट मॉलिक्युल्स आर इन्वॉल्ड इन रिॲक्शन्स. ओके, म्हणजे रिॲक्शन होताना किती रिॲक्टंट मॉलिक्यूल एकमेकांसोबत रिॲक्ट झाले हे सांगणं म्हणजे मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. इन द अबो रिॲक्शन म्हणजे वरच्या रिॲक्शनमध्ये देअर इज ओनली वन रिॲक्टंट मॉलिक्यूल, म्हणजे हे O3 ओझोन C2H5I हे दोन्ही एकटे रिॲक्टंट होते. देअरफॉर दीज आर युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स ऑर देअर मॉलिक्युलॅरिटी इज 1. जेव्हा एकच रिॲक्टंट मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड होतो तेव्हा त्याला आपण युनिमॉलिक्युलर म्हणतो. कधी कधी 2 रिॲक्टंट इन्व्हॉल्ड होऊनही आपण त्याला युनिमॉलिक्युलर म्हणतो. ते का म्हणतो ते तुम्हाला पुढे कळलंच. जसं SN1 मध्ये ॲक्च्युली 2 रिॲक्टंट आहे, एक टर्शरी अल्किल हॅलाइड आणि त्याच्यासोबतचा जो न्यूक्लियोफाइल आहे OH- तो, तरी आपण तिला युनिमॉलिक्युलर म्हणतो. त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे कळेल. नाव नेक्स्ट, आता वरच्या ज्या रिॲक्शन आहे म्हणजे O3 प्लस O इट गिव्स ट्वाइस O2 और ट्वाइस NO2 गिव्स ट्वाइस NO प्लस O2. आता द एलिमेंटरी रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग 2 रिॲक्टंट मॉलिक्युल्स, देअरफॉर दीज आर बायमॉलिक्युलर रिॲक्शन्स और दे हॅव मॉलिक्युलॅरिटी 2. आता याच्यामध्ये 2 रिॲक्टंट इन्व्हॉल्ड आहे म्हणून याची मॉलिक्युलॅरिटी किती झाली? बायमॉलिक्युलर. ओके, सो द मॉलिक्युलॅरिटी ऑफ एन एलिमेंटरी रिॲक्शन इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन इट. जेवढे नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल असतील तेवढं त्या ठिकाणी काय असणार आहे? मॉलिक्युलॅरिटी ऑफ दॅट रिॲक्शन्स. आता हे बघा, या वरच्या 2 रिॲक्शनमध्ये जी खालची रिॲक्शन आहे ट्वाइस NO2 गॅस, याच्यामध्ये ॲक्च्युली NO2 हा एकटाच रिॲक्टंट आहे, पण तो 2 वेळा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून याला त्यांनी बायमॉलिक्युलर म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो आता ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शनचं काय रिलेशन आहे? बेसिकली जनरली ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन या कधी कधी सेमही असू शकतात किंवा नसूही शकतात. जसं मी तुम्हाला आत्ताच SN1 रिॲक्शनचं एक्झाम्पल दिलं. SN1 मध्ये रिॲक्टंट जो आहे ते 2 आहेत, पण आपण त्याला युनिमॉलिक्युलर म्हणतो. जसं आता त्यांनी जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये ट्वाइस NO2 गॅस प्लस O2 हा प्रोडक्ट आहे. आता याचा रेट जो आहे तो कसा लिहिला आहे त्यांनी? रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू 2. म्हणजे ही सेकंड ऑर्डर आहे रिॲक्शन, कारण की याचा एक्सपोनंट 2 आहे. द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर अँड इट इज बायमॉलिक्युलर. सो द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2 अँड द मॉलिक्युलॅरिटी इज ऑल्सो 2. पण आता या ठिकाणी C2H5I याच्यामध्ये जो रेट आहे तो फक्त C2H5I रेस टू 1 आहे, म्हणजे X इज इक्वल्स टू 1 आहे. सो इट इज युनिमॉलिक्युलर अँड फर्स्ट ऑर्डर आहे. आता या दोन्ही एक्झाम्पलमध्ये ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी सेम आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी या सेम असतात. त्यांचं काय म्हणणं आहे? हाऊएव्हर द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन मे ऑर मे नॉट बी द सेम, असे असू शकतं. ओके, आता रेट डिटरमायनिंग स्टेप हा जो वर्ड आहे हा ऑलरेडी तुम्ही ऐकलेला आहे.
अ नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर कॉम्प्लेक्स. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, SN1 SN2 आर द बेस्ट एक्झाम्पल. अजूनही तुम्हाला काही या ठिकाणी मेकॅनिझम्स आहेत ज्या 2-3 स्टेप्समध्ये होतात. ते टेक्स प्लेस ॲज अ सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप्स. आता याच्यामध्ये त्यांचं वन ऑफ दीज स्टेप इज स्लोअर दॅन द अदर. जेव्हा एखादं मेकॅनिझम किंवा एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन होत असते तेव्हा जर 2-3 स्टेप्स होत असतील त्यातली एक स्टेप जी असते ती दुसऱ्या स्टेप्सपेक्षा स्लो असते. सो द स्लोएस्ट स्टेप इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. You already know about this. The slowest step determines the rate of overall reaction. मग जी स्टेप स्लो असते ती त्या रिॲक्शनचा काय डिटरमाइन करते? रेट. कारण की आपण स्लो स्टेपला ऑब्झर्व करू शकतो, फास्ट स्टेपला आपण ऑब्झर्व नाही करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ही एक रिॲक्शन आहे. या रिॲक्शनला होण्यासाठी खालील 2 स्टेप लागल्या. लाईक NO2Cl गिव्ज NO2 + Cl. ही स्लो आहे, पुढे मेन्शन केलं ब्रॅकेटमध्ये त्यांनी. आता नेक्स्ट स्टेप आहे NO2Cl + Cl, NO2 + Cl2. ही फास्ट स्टेप आहे. आता ओव्हरऑल रिॲक्शन कशी काढली त्यांनी या ठिकाणी? NO2Cl जो आहे तो ट्वाईस NO2Cl घेतला कारण तो कॅन्सल नाही होऊ शकत, तो रिॲक्टंट साईडला आहे. इथे Cl इकडे रिॲक्टंट आहे, तिकडे प्रोडक्ट साईड तो कॅन्सल केला आहे. खाली काय उरलं आहे? ट्वाईस NO2 + Cl2. आता द फर्स्ट स्टेप बिंग स्लोअर दॅन द सेकंड, इट इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणून रिॲक्शनचा जो रेट आहे ओव्हरऑल रेट तो पहिल्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार आहे. म्हणून रेट लॉ कसा लिहिला जाईल? द रेट लॉ इज रेट इज इक्वल्स टू K × कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली NO2Cl जो पहिल्या रिॲक्शनच्या स्टेपमध्ये इन्व्हॉल्व झाला आहे. कारण ती स्लोएस्ट स्टेप आहे आणि ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. आणि रेट डिटरमायनिंग स्टेप ही नेहमी रिॲक्शनचा रेट डिसाईड करते, हे लक्षात ठेवा. This also represent the rate law of the overall reaction. The reaction thus is of the first order. कारण की इथे reactant raised to 1 आहे, so x is equals to 1, so it is first order. आता रिॲक्शन इंटरमिजिएट कशाला म्हणायचं? आता या वरच्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिल्या स्टेपमध्ये Cl तयार झाला आहे प्रोडक्ट साईडला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तो Cl आपण रिॲक्टंट साईडला यूज केला आहे, कन्झ्युम केला आहे. सो तो प्रोडक्ट पुन्हा फायनल प्रोडक्टमध्ये तो कुठेच नाही आलेला आहे. मग रिॲक्शन इंटरमिजिएट कुणाला म्हणतात? In the above reaction, Cl is formed in the first step and consumed in the second step. Such a species represents the reaction intermediate. The concentration of reaction intermediate does not appear in the rate law. रिॲक्शन इंटरमिजिएट कुणाला म्हणायचं? जो पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम केला जातो, वापरला जातो. तो प्रोडक्टमध्ये तुम्हाला कुठेच नाही दिसणार फायनल प्रोडक्टमध्ये. त्याला म्हणायचं रिॲक्शन इंटरमिजिएट. ओके. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन यातला त्यांनी एक शॉर्ट डिफरन्स दिला आहे, तो तुम्ही एकदा वाचून घ्या पुस्तकातनं. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन प्रॉपर्टी असते, तर मॉलिक्युलॅरिटी थेरॉटिकल एंटिटी असते जी आपण कधी कधी रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी वापरतो. आता इट इज द सम ऑफ पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ रिॲक्टंट दोज ॲपियर इन द रेट इक्वेशन. एक्स आणि वाय यांची सम करून आपण ऑर्डर काढतो. इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन अन एलिमेंटरी रिॲक्शन. ओके. इट मे बी अन इंटिजर फ्रॅक्शन ऑर 0. मॉलिक्युलॅरिटी नेहमी इंटिजर असते, म्हणजे 1 2 3 4 अशीच असणारी, ती कधीच फ्रॅक्शन किंवा 0 नसू शकते. सो खूप शॉर्ट डिफरन्स दिला आहे त्यांनी. 3च पॉईंट आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे. हे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित रिवाईज करा एकदा. ओके. सो दिस इज अबाउट द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन अँड रिॲक्शन इंटरमिजिएट. आता याच्या पुढे नेक्स्ट पेजवर त्यांनी काही न्यूमरिकल्सही दिले तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. बेसिकली आपण हे न्यूमरिकल बघून घेऊयात. एक रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्शन ऑकर्स इन द फॉलोइंग स्टेप्स. NO2 + F2 इट गिव्ज NO2F + F. ही स्लो स्टेप आहे. आणि F + NO2 गॅस इट गिव्ज NO2F ही फास्ट स्टेप आहे. आता राईट द इक्वेशन ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन.